आता बोलायचं नाही मैत्री. नमस्कार. दोघं जण राहिले आता. विक्रांत धनंजय बनसगुळे तुमच्या समोर विषय मांडतोय राष्ट्रप्रथम भारतीय युवकाची भूमिका. तर कुमार विश्वास म्हणतात, कथानक व्याकरण समझे तो सुरभित छंद हो जाए, कथानक व्याकरण समझे तो सुरभित छंद हो जाए, हमारे देश में फिर से सुखद मकरंद हो जाए, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, मेरे ईश्वर मेरे दाता ये जनता मांगती तुझसे, नई पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए, नई पीढ़ी संभल करके विवेकानंद हो जाए. आणि खऱ्या अर्थाने जर भारतीय राष्ट्रप्रथम सुरक्षेला घडवायचं असेल तर आपल्या तरुणांची भूमिका आहे. आपण तरुणांच्या भूमिकेमध्ये आपण नक्की विचार काय करतो, तर विवेकानंदांची एक मला गोष्ट आठवते. विवेकानंद जेव्हा कन्याकुमारीच्या टोकावर होतं तेव्हा त्यांना ध्यानस्थ बसायचं होतं. तेव्हा त्यांच्या मनामध्ये निर्माण आला की आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याला नावाने सोडत नाहीये. त्यांच्या मनामध्ये कोणतीही भीती नसतात. ते झटकन समुद्रात उडी मारले, त्या शिलाखंडावर गेले आणि शिलाखंडावर जाऊन त्यांनी ध्यानस्थ केलं. 3 दिवस ध्यान झाल्यानंतर ते परत आले आणि परत आल्यानंतर कन्याकुमारीच्या टोकावर त्यांना लक्षात आलं आणि तिथे गेल्यावर एक बातमी त्यांच्या हातामध्ये आली, एक पेपर त्यांच्यामध्ये हातात आला आणि त्याच्यावर लिहिलं होतं की शिकागोमध्ये धर्म परिषद बसते. आनंद, उत्कृष्ट, उच्च, अतिउच्च, परमानंद झाला. कारण काय, ही संधी आपल्यासाठी, आपल्याला जायचं, भारताचं प्रतिनिधित्व त्या शिकागोच्या परिषदेमध्ये मांडायचंय. आणि खरं शिकागोच्या परिषदेमध्ये आपलं मत मांडत असताना विवेकानंदांच्या मनामध्ये विचार आला की आपले गुरु रामकृष्ण परमहंसांना विचारावं. पण त्यांच्या मनामध्ये विचार आल्यानंतर नंतर लक्षात आलं परमहंस तर त्यात उपस्थित नाहीयेत, त्यांचं निधन झालं. मग ते आश्रमामध्ये गेले. आश्रमामध्ये शारदा माता बसलेल्या होत्या आणि त्यांनी शारदा मातेला विचारलं की माते, शिकागोमध्ये धर्मपरिषद भरते, त्या धर्मपरिषदेला मला जायचंय, काय करू, मी त्यासाठी पात्र आहे का? तेव्हा माते म्हणतात, माते हातात सुरी घेऊन भाजी चिरत बसलेल्या असतात. मातेच्या मनामध्ये विचार आला, त्यांनी सुरी झटक्यात फेकून दिली. विवेकानंदांना प्रश्न पडला, मातेने असं का केलं? आणि विवेकानंदांना सांगितलं की तुझी सुरी उचलून दे. मग विवेकानंद जागेवरून उठले, ती सुरी हातात धरली, सुरीचा धार तो आपल्या हाताकडे धरला, नोट शारदा मातेकडे धरली आणि ती सुरी नोट शारदा मातेच्या हातात दिलं आणि मातेनं सांगितलं, माते ही सुरी घ्या. आणि विचारलं, माते तुम्ही पात्र आहे का? मातेने सांगितलं, हो बाळा, कारण का सुरीचं खूरधार तो तुझ्याकडे होता आणि मूठ माझ्याकडे होती. जी खूरधार तो तू म्हणजे जगाचं सामर्थ्य तू तुझ्या पोटात घेऊ शकतेस. आता तू धर्म परिषदेत जाऊ शकतो. म्हणजे स्वामी विवेकानंदांची ही प्रेरणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या विचारांची माणसं आपल्या जन्म भारतामध्ये होऊन गेली. कारण का असं म्हणतो, त्यांनी राष्ट्रप्रथम निर्माण केलं आणि ही तरुणांची भूमिका आहे. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग हे सुद्धा तरुण होते. इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांती वाचून काढा, जगातील सगळ्यात मोठी राज्यक्रांती होऊन गेली, ती सुद्धा तरुणांच्या बळावर होऊन गेली. आता मराठाचं आरक्षण होऊन गेलं. मी राजकारणाकडे बोलत नाही, कारण का ते आरक्षण सुद्धा तरुणांच्या बळावर झालं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य सुद्धा तरुणांच्या बळावर झालं. या राज्यक्रांतीमध्ये राष्ट्रप्रथमाचा विचार होता. राष्ट्रप्रथम अगोदर साध्य साकारलं केलं जात होतं. आणि खरं तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यामध्ये त्या तरुणांची भूमिका महत्वाची वाटते. कारण का आज जे सीमेवर लढतायत ती कोणती नेत्याची पोरं नाहीत, तर ही शेतात काम करणारी शेतकऱ्याची पोरं सीमेवर लढतायत. कारण का ही सुद्धा तरुण पिढी आमचा विचार घेतला पाहिजे आणि खरा हा विचार आपल्यामध्ये आला पाहिजे. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना 3 अवस्था येतात, तारुण्य, बाल्य आणि वृद्धावस्था. तरुण्यावस्था तशी अवस्था आहे जी बाल्यावस्थेमध्ये कृती करता येते पण विचार नसतो. वृद्धावस्थेमध्ये विचार असतो पण कृती नसते. पण तारुण्य अशी अवस्था आहे ज्या अवस्थेमध्ये माणसाला कृती सुद्धा करता येते आणि आपल्याला विचार सुद्धा करता येतो. म्हणून माणसानं अगोदर राष्ट्रप्रथमाची भूमिका आपल्या मनामध्ये जागवली पाहिजे. शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार, आंबेडकरांचे विचार आणि आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोसांचे विचार. कारण का त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आमचे सावरकर त्या काळ्या पाण्याची सुटका सोडून आले. असे जर आमचे विचार असतील तर आपल्या या भूमिकेला आपण भागत का सरकत असू याचा कुठेतरी गांभीर्याने विचार करायला हवा. आणि खरं तर की राष्ट्रप्रथम ही सुरक्षा ही भारताचा तरुण आणि या तरुणांनी केला पाहिजे. आणि अख्ख्या जगामध्ये आपलं जर नाव काय असेल तर या भारताला, या शेतकऱ्यांचं, भारताला या तरुणांचा देश म्हटला जातो. आणि खऱ्या अर्थाने तरुणांची भूमिका काय आपल्या समोर सांगायचं असेल तर या सर्व ह्याचा विचाराचा करून आपण भारतीय तरुण काय आहोत हा आता जगाला दाखवला पाहिजे. आणि खरं तर तरुण काय असतो, खरं तर तरुणाची व्याख्या करत असताना म्हटलं, बल हे जीवन, दुर्बलता म्हणजे मृत्यू. ज्या माणसामध्ये बल आहे पण दुर्बलता सुद्धा असू शकते, तो माणूस खरा माणूस नाही. आणि खरा हा तरुण ही क्रांती घडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, तरुण असला पाहिजे, तरुणांच्या अंगामध्ये रक्त असलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने तरुणांचा विचार करायचा असेल तर आपल्या मनामध्ये प्रत्येकाला तरुणांचा विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा तरुण एकत्र येतील तेव्हा आपला देश नक्कीच विश्वगुरु झाल्याशिवाय जाणार नाही. तुमची सर्वांची रजा घेऊन माझी